वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे। त्याच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोरटकरला दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार या संदर्भात आज निर्णय होईल। कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्या निर्णयाला कोरटकरकडनं हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं। छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याबद्दल प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया। अमेय, खरं तर प्रशांत कोरटकर यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहेच आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध असलेला रोष आणि आरोप प्रचंड मोठे आहेत, परंतु आता जामिनाच्या आजच्या सगळ्या निर्णयावरती अवलंबून असेल। अमेय, नक्कीच आज प्रशांत कोरटकर यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे। गेल्याच आठवड्यात कोरटकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती, परंतु ही याचिका सरकारी वकील म्हणजे राज्य सरकार आणि इतर प्रतिवाद्यांना न दिल्यामुळे या याचिकेची शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही आणि ती आज होण्याची अपेक्षा आहे। कोल्हापुरातील जुनावाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटाच्या संदर्भात आपलं एक मत व्यक्त केलं होतं आणि हे मत व्यक्त करताच त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी फोनवरून इंद्रजीत सावंत यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि या संभाषणात त्यांनी छत्रपती शिवरायांचा आणि राजमाता जिजाऊंचा देखील अवमान केला। हे सारं संभाषण इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं आणि त्यानंतर राज्यभरात कोरटकर यांच्या विरोधात एक संतापाची लाट उसळली। याच प्रकरणी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु गुन्हा दाखल होताच कोरटकर हे फरार झालेत। या दरम्यान राज्यात अन्य ठिकाणी म्हणजे परभणी असू दे किंवा नागपूर इथं सुद्धा हे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता कोरटकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या दरम्यान शनिवारी कोरटकर यांच्या पत्नीनं त्यांचा पासपोर्ट हा कोल्हापूर पोलिसात जमा केलेला आहे। त्यामुळे कोरटकर हे देशाबाहेर कुठेही पळून गेलेले नाहीत, ते इथंच आहेत असा दावा त्यांच्या वतीनं करण्यात आलाय। मात्र असं असूनही कोरटकर हे चौकशीसाठी पोलिसांच्या पुढे हजर झालेले नाहीयेत, कारण की ते हजर झाले तर त्यांना तात्काळ अटक होईल अशी भीती आहे आणि हीच भीती टाळण्यासाठी किंवा अटकेची टांगती तलवार दूर करण्यासाठी प्रशांत कोरटकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यामुळे आज हायकोर्टात कोरटकर यांना काही दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।